साहेब आनंद वाटतो या पद्धतीने जेव्हा तुम्ही काम करतात, जुने दिवस पण आठवतात. त्यावेळेस राय शर्मा अशाच पद्धतीने अंधेरी धावायचे आणि आज त्याच पद्धतीने त्या धावतायत. साहेब ज्या पद्धतीने आता सध्याचं जे राजकारण आहे, खरं म्हणजे अंधेरीची लोक मागच्या बाजूला विचारतात की आज इतक्या मोठा नेता जो ग्राउंड लेवलनी वर आलेला होता आणि आज ज्या पद्धतीने एक सत्ता भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेत आली आणि तेव्हा आज कुठेतरी राय शर्मा साहेब एक चांगल्या पदावर असते. आज आम्ही विद्यार्थ्यांना विसरू शकत नाही, चांगली चांगली पदं भूषवत त्यांनी कामं केलेली आहेत. त्यावेळेला कुठेतरी मनात एक वेदना होतात की राय शर्मा साहेब हे कुठेतरी मागे राहिले, पण आज कुठेतरी मंत्री पदात असते किंवा चांगल्या ठिकाणी असते. याबद्दल तुमच्या मनात काय भावना असते? नाही, मला याच्या कारण मी जेव्हा बीजेपी सोडलो, स्वाभिमानामध्ये सोडलो, बिकॉज ऑफ माय नेचर. मी हे तर सगळ्यांना माहित आहे की माझ्या मॅक्झिमम पॉलिटिकल टेन्युअर नॉन पॉलिटिकल सगळे बीजेपीचे आहे. हे तर जगाला माहित आहे, ते काही लपवण्यासारखा नाही आहे. पण काही वेळ असा आली त्यावेळी मी बीजेपी मी ते उघड नाही करणार, बरोबर, पण ते गोष्टी नाही पटलं तर मला नाईलाज होतं. मला खूप त्या लोकांनी नंतर जेव्हा मी निर्णय घेतला त्याच्यानंतर त्या लोकांनी स्वीकार सुद्धा केला, पण ते वेळ गेलेला होता म्हणून मी निघालो बाहेर. आणि हे जे मी जेव्हा काम करत होतो, आपल्याला माहिती आहे जसे गुंडवली मोगरा ह्या विभागामध्ये, तेव्हा बीजेपीची डिपॉझिट जायची. बीजेपी मध्ये कार्यकर्ता मला कोणी सापडत नव्हते. आणि त्या वेळे ऍट दॅट टाइम आय स्टार्टेड वर्किंग फॉर बीजेपी. मी भाजपच्या संघटन बांधून सुरुवात केली. हे वार्ड, अंधेरी तालुका, मग जिल्ह्याचे महामंत्री, जिल्हाध्यक्ष, मग मुंबई महामंत्री. संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे आंदोलन घ्यायचं असेल, आक्रमकताची गरज असेल, मोर्चा, प्रदर्शन, जे काय असेल ते खूप ताकदीने मी करायचे. आणि आम्ही पाहिलंय आणि लोकांना असं वाटतं, पण मला अजिबात ह्याचा पस्तावा नाहीये. देव शपथ, आई शपथ, आय हॅव नो एक्सक्यूज, नो रिग्रेट. मला अजिबात पस्तावा नाही. हे लोकांच्या प्रेम आहे, जे लोक एक्सपेक्ट करतात की राज्यसभा तिथे मंत्री उद्या इथे मंत्री होणार. जे आपण काम करत राहायच्या, जे वेळेवर जे आलं त्याला स्वीकारायच्या, आपण स्वीकारून पुढे जायच्या. मंत्री असून सत्तामध्ये काम, मंत्री नसून विपक्षमध्ये काम, पण काम करायचं लोकांसाठी.